आमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीने आम्ही घोषित केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही 1500चे 2100 करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं 1500 देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार। त्यामुळे आम्ही जवळपास 5 महिन्याचे 7500 माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले। तशाच पद्धतीनं आता 2100 तर आहेच, पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत। सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये ही शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे तुमचा पुढील हप्ता जो आहे 2100 रुपयाचा जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आता महायुती सरकार आलेलं आहे, पुन्हा एकदा ते सरकार स्थापन होत आहे, तर महिलांना आता रिटर्न गिफ्ट दिलं जाणार आहे। मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सत्ता स्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडक्या बहीण योजनेबाबतच घेऊ शकतं। मग काय निर्णय असू शकतो त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। ते म्हणजे महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना आता रिटर्न गिफ्ट पाहू शकता तुम्ही डिसेंबर महिन्यामध्येच दिलं जाणार आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये। तर हे रिटर्न गिफ्ट जे असणार आहे तुमचा पुढील हप्ता, मग त्याच्यामध्ये नेमकी काय माहिती आली आहे, काय अपडेट आले ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला आता 1500 रुपये दिले जात आहेत आणि आतापर्यंत त्याचे तुम्हाला 5 हप्ते सरकारने दिलेले असतील। ते तुमचे पैसे खर्चूनही गेलेले असतील। तुमचे पैसे आतापर्यंत खर्च झाले का, तुम्ही पुढील हप्त्याची प्रतीक्षा करताय का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। परंतु याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींना बरेच हप्ते अजून मागचे हप्ते देखील यायचं बाकी आहे। ते देखील हप्ते तुम्हाला आता याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये वाटप केले जाऊ शकतात। तर बघा, 1500 रुपयांनी पैसे तुम्हाला आतापर्यंत दिले, परंतु महिन्याला आता 2100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे। तर मग हाच पहिला निर्णय तुमचा या ठिकाणी महायुती सरकार घेऊ शकतं। सत्ता स्थापन झाली की पहिला निर्णय तुमचा हाच असू शकतो, ती म्हणजे तुमची तरतूद वाढवण्याची। कारण की याची घोषणा जी आहे सरकार येण्याच्या अगोदर म्हणजे प्रचारादरम्यानच या ठिकाणी करण्यात आलेली होती। बघा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे। या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे, त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरू झालेली आहे। तर पाहू शकता तुम्हाला जे रिटर्न गिफ्ट सरकार देणार आहे, कारण की सरकारने ऑलरेडी सांगितलं होतं तुम्ही ज्या पद्धतीने आशीर्वाद द्याल सरकारला त्या पद्धतीने सरकार तुमचा लाभ जो आहे तो वाढवत नेईल। परंतु आता सरकारची जी योजना ज्या सरकारने आणली तेच सरकार या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे। तर सरकारची तयारी देखील सुरू झालेली आहे बहिणींना आता रिटर्न गिफ्ट देण्याची। तर राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे, जवळपास 13 लाख महिलांना। या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्याने प्रलंबित होते। बघा, हे जे या ठिकाणी रिटर्न गिफ्ट आहे जे की 13 लाख महिलांना भेटणार आहे, त्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, त्यांचं बँक खात्याशी DBT लिंक नसल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला होता। तर तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होत आलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांना पैसे आलेले नव्हते, परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे। राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ देखील घेत आहेत। त्यांना दर महिन्याला आता 1500 रुपये सरकारमार्फत दिले जात आहेत। तर ही रक्कम वाढून आता 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिले होते। आपल्याला माहीत असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी, त्याचबरोबर त्यांचा जो महायुतीचा या ठिकाणी जाहीरनामा आहे त्याच्यामध्येच पहिल्याच 1 नंबरलाच 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली होती। 1500 रुपयावरनं या ठिकाणी ही रक्कम तुमची वाढवण्यात आलेली होती। तर त्याचीच परिपूर्ती करण्यासाठी या ठिकाणी आता सरकारची तयारी सुरू आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय हा तुमचा असू शकतो लाडकी बहीण योजनेबाबतचा, तो म्हणजे आर्थिक तरतूद जो आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी वाढ करण्याचा। आता जी तरतूद करण्यात आलेली आहे ती फक्त 1500 रुपयांनी करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत असेल
आता जो मागचा अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये 1500 रुपयाची तरतूद आहे, परंतु पुढची जो निर्णय असू शकतो, येणारा जो अर्थसंकल्प असू शकतो किंवा पुढचा जो तुमचे हप्ते द्यायचे आहेत ते 2100 रुपयांनी देण्यासाठी त्याच्याबद्दलचा पहिलाच सरकार स्थापनेनंतरचा हा निर्णय तुमचा घेतला जाऊ शकतो. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी असलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. बघा, अर्ज देखील काही लाडक्या बहिणींचे प्रलंबित होते, म्हणजे ॲप्रूव्ह होणं बाकी असेल, कुणाचं ॲप्रूव्ह झालेत परंतु त्यांचं DBT वगैरे लिंक नसेल, काही तांत्रिक अडचणी असतील, ते अर्ज आता निकाली देखील काढण्यात येणार आहेत. तर याची देखील प्रोसेस चालू होणार आहे. बघा, वेबसाईट अपडेट होत आहे, पुढे तुम्हाला ते शेवटी मी दाखवणार देखील आहे. तर डिसेंबर महिन्यापासून त्यांना रक्कम मिळण्यास देखील सुरुवात होणार आहे. आता ही कोणाला भेटणार आहे डिसेंबर महिन्यापासून रक्कम? ज्यांचे अर्ज अगोदर प्रलंबित होते, ज्यांना पैसे भेटलेले नव्हते, अशा 13 लाख बहिणी आहेत. त्यांना मागचे हप्ते जे राहिलेले आहेत ते डिसेंबर महिन्यापासून भेटायला सुरुवात होणार आहे. परंतु ज्यांच्या आतापर्यंत 5 हप्ते आलेले आहेत त्यांना या ठिकाणी सरकार स्थापन झालं की पुढचा जो 6वा हप्ता आहे, 6वा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे. जसं की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, निवडणुका संपल्या, निकाल लागला, सरकार स्थापन झालं की लगेच तुम्हाला 6वा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा तो वाटप केला जाणार आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीत लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहेत, परंतु महिन्याला 2100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे. बघा, आतापर्यंत 35,000 कोटी रुपयांची तरतूद आहे या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये, ज्याचे तुम्हाला टोटल 9 हप्ते भेटणार आहेत. परंतु आता 1500वरनं त्यांनी 600 रुपये वाढवले, 2100 रुपये करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद देखील करावी लागणार आहे. त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहेत. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणींना निधी वाढवण्याचा असू शकतो. तर हेच तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट असू शकतं, ते म्हणजे 2100 रुपयाचं, जे की 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. सरकार स्थापन झाला की पहिलाच निर्णय या ठिकाणी ह्या सरकारचा लाडकी बहीण योजनेचा असू शकतो. बघा, याच्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आतापर्यंत कुठं आले ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले होते, त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड यश भेटलं. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत, त्यानंतर नाशिक आणि ठाणे आणि मुंबई असा क्रमांक आहे. तर मागील सरकारमध्ये महिला व बालविकास विभागाचे मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होतं. आपण स्वतः पाहिलं असेल, व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांनी माहिती दिलेली आहे की आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये केलेले आहेत. जो या ठिकाणी वचननामा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो शब्द पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आता पुढे चालूच राहील अशी माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. तर आता लाडकी बहीण योजनेसाठी बघा, अजूनही लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रतीक्षामध्ये आहेत की आम्हाला पुन्हा एकदा नोंदणी करायची. ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली नव्हती अगोदर, काही कारणामुळे केलेली नसेल, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षाच आहे. नोंदणी अजून सुरू झालेली नाही. लाडकी बहीण योजनेची आचारसंहिता संपलेली आहे, वेबसाईट बंदच आहे. जिल्ह्यात 1.25 लाख लाभार्थी आहेत. तर एका जिल्ह्याबद्दलची माहिती आहे. तर महायुती सरकारला मतदानात भरभरून यश मिळणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यासाठी बघा, हे सांगली जिल्ह्याचा आलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये देखील अजून बरेचसे या ठिकाणी काय आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत नोंदणी करायचे राहिलेले आहेत. तर नव्या शासनाच्या आदेशानुसार पुन्हा नव्याने यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्याला माहीत असेल, आचारसंहितेच्या अगोदर बघा ऑनलाईन फॉर्म बंद केले होते. फक्त अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरून घेतले जात होते, म्हणजे नोंदणी चालूच होती, परंतु आचारसंहितेमुळे ती बंद केली गेलेली होती. ठीक आहे, तर ती पुन्हा एकदा चालू होईल का याच्याबद्दल महिला प्रतीक्षा करतायत. तर सध्या योजनेची वेबसाईट बंद आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे, परंतु पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी फॉर्म भरणं चालू राहू शकतं. सरकार तसा निर्णय घेऊ शकतं, कारण की मागे नोंदणी चालू होती, फक्त आचारसंहितेमुळे ती बंद पडली होती. आचारसंहितेमुळे बरेचसे फॉर्मची स्क्रुटिनी जी आहे ती बंद पडलेली होती, ती देखील आता चालू होऊन जाईल. तर तुमचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे 6वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी सरकार स्थापन झालं की त्याच्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. 6वा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर एंडिंगपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो. तर हे सरकारचं 2100 रुपयाचं तुम्हाला रिटर्न गिफ्ट असणार आहे, 600 रुपयाची वाढ करून दिलेलं. त्याच्यानंतर बघा, वेबसाईटवरती तुम्हाला चेक करत राहायचं आहे. आतापर्यंत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी जर त्यांचा फॉर्म जर अप्रूव्ह असेल, DBT लिंक असेल, तर एकदा चेक करून घ्या. वेबसाईटवरती लॉग इन करून बघा, ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. तुम्ही या ठिकाणी मेनूच्या ऑप्शनमध्ये जायचं
आहे, लॉग इन करायचे. अगोदर लॉग इन केलं तर मेनूच्या ऑप्शनमध्ये जा, यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी खाली जर बघितलं तुम्ही तर तुमचं नाव दिसेल, या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचा फोटो दिसेल. इथं अप्रूव्ह स्टेटस तुमचा असेल तर तुम्हाला पैसे आलेले असतील. अप्रूव्ह स्टेटस असेल तर या ठिकाणी ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना बघायचे बघा, कारण की त्यांना माहिती नाही की DBT कुठल्या अकाउंटला लिंक आहे आणि कुठल्या खात्यामध्ये पैसे सरकारने पाठवलेत. त्याचसोबत ज्यांचे आतापर्यंत पैसे आलेत त्यांनी देखील एक ऑप्शन चेक करायचे. या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्हाला येस लिहून येतं आहे की नो लिहून येतं आहे. नो लिहून आलेला असेल तर तुम्हाला टेन्शन नाही. येस लिहून आलेला असेल तर पुढील हप्ते भेटण्यासाठी टेन्शन वाढू शकतं, कारण की या ठिकाणी येस लिहून आले असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही संजय गांधी निराधार योजना ही जी शासनाची योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेताय. तर लाडकी बहीण योजनेचा असा नियम आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा ज्याच्यामध्ये 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त असणारी योजना जी आहे. तर संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेला तुम्ही अपात्रतेचं कारण ठरू शकतात. तर तुम्हाला पुढील हप्ते भेटण्यासाठी या ठिकाणी समस्या येऊ शकतात. परंतु ज्यांचं नो लिहून आलं आहे त्यांना काहीही टेन्शन नाही. आणि पुढे जर आपण बघितलं ॲक्शन बटनाच्या खाली या ठिकाणी बघा तुम्हाला एक रुपयाचं चिन्ह आलं आहे, पैशाचं चिन्ह आलं आहे. याच्यावरती क्लिक करून जर बघितलं तर तुमची ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री इथं तुम्हाला दाखवणार आहे. तुमचे आतापर्यंत किती पैसे जमा झालेत बघा. यांना 7500 म्हणजे टोटल 5 हप्ते जमा केलेत. त्याचसोबत तुमचं नाव, तुमचे बँकेचं नाव, खाता नंबर, कुठल्या खात्यात पैसे जमा केले सरकारने तेही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. बघू शकता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अशा पद्धतीचे हे एकत्रित 3 हप्ते या ठिकाणी पाठवण्यात आले. टोटल 5 हप्ते यांना जमा झालेत. पेड लिहून आले. तर तुम्हाला देखील असं चेक करायचं तुमचे पैसे आले नसते आतापर्यंत तर कुठल्या खात्यामध्ये गेलेत, कुठल्या बँक अकाउंट तुमचं DBT लिंक आहे, इथं सर्व तुम्हाला वेबसाईटवरती आता चेक करता येणार आहे. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या रिटर्न गिफ्टबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे, जे की तुमचं 2100 रुपयाचं रिटर्न गिफ्ट पुढील हप्ता या ठिकाणी असणार आहे. महायुती सरकार स्थापन झालं की तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेबद्दलचे निर्णय घेतलेले पाहायला भेटतील. आता जास्त दिवस तुम्हाला वेट करायची नाही. या ठिकाणी ह्या आठवड्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी याच्याबद्दलची खुशखबर भेटून जाणार आहे. तर याबद्दल अजून पुढचं जे पण अपडेट येत राहील तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.